तेव्हा लढा ना. आमचा नेता तिथं छाती ठोकून कोणी त्याला पार पाडतो. परंतु तुम्ही असे रस्त्यावरती उतरून तुमचे कार्यकर्ते पाठवून आमच्या नेत्याला जर तुम्ही घाबरवायचा प्रयत्न करतील तर आमचा लीडर जो आहे ना तो एकदम जबरदस्त आहे. तो कोणाच्या धमक्याला घाबरणार नाही. त्यांच्यावरती जर कारवाई नाही झाली, त्यांना अरेस्ट नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरून तो आंदोलन तर छेडू पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटला तसं दिल्लीच्या केंद्राच्या गव्हर्नमेंटला आम्ही स्वस्त झोपून देणार नाही. और रास्ते पे उतरेंगे और इनको सबक दिखाएंगे सिखाएंगे. इनके नेता भी रोड पे घूमते हैं. भाजप कार्यकर्त्यांकडून काली झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला गेला आहे आणि त्याबाबत आता या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात येत आहे. आपण त्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार कशा प्रकारे ते निषेध नोंदवणार आहे. आमचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी साहेब आज या भिवंडी शहरात पहिल्यांदा आलेले नाहीयेत. याचा निषेध करण्यासाठी मी माजी सभागृह नेता प्रशांत लाड, जवाईद भाई आमचे नेते काँग्रेसचे, इक्बाल भाई आमचे काँग्रेसचे नेते आणि आमचे सर्व नगरसेवक काँग्रेसचे इथे निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आलेलो होतो. परंतु जो ठाण्यामध्ये मुलुंडमध्ये जो प्रकार झालाय तो एकदम प्लॅनिंगनी केलेला आहे. की भाजपाचे ते कार्यकर्ते आम्हाला दिसत आहेत, त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि ते गाडीपर्यंत पोहोचतात. झेड सुरक्षा असणाऱ्या माणसाच्या जवळ ती लोक गेलीच कशी. आज तुम्ही बघताय भाजपाचा कुठलाही मंत्री असला, महाराष्ट्राचा मंत्री असला तर पूर्ण रोड खाली असतो. परंतु या टायमाला आमचा विरोधी पक्ष नेता त्याला झेड सुरक्षा जर असेल आणि त्या टायमाला ठाणा पोलीस, महाराष्ट्र पोलीस का डोळे बंद करून बघत होती का? जवळजवळ 100 फुटावरती कोणाला जाऊन दिलं जात नाही. ते गाडीपर्यंत पोहोचले, काळी झेंडे दाखवले, दगडी कोणाच्या हातात दिसल्या, त्यांना गोळी मारून ठार मारण्याची जी धमकी आलेली आहे तर अशाच काही घटना घडून त्यांचं घातपात तर होणार नाही. असं जर होत असेल त्याचा निंदनीय शब्दामध्ये मी काळ्या शब्दात निषेध करतो. काळी झेंडे दाखवले त्या लोकांनी. आम्ही तर बोलतो अरे तुम्हाला जर लढायचा असेल, आमचे ते विरोधी पक्ष नेते बसले त्याच्याशी तुम्ही त्या केंद्रामध्ये बसलेल्या सरकारच्या समोर जेव्हा बोलतात तेव्हा लढा ना. आमचा नेता तिथं छाती ठोकून कोणी त्याला पार पाडतो. परंतु तुम्ही असे रस्त्यावरती उतरून तुमचे कार्यकर्ते पाठवून आमच्या नेत्याला जर तुम्ही घाबरवायचा प्रयत्न करतील तर आमचा लीडर जो आहे ना तो एकदम जबरदस्त आहे. तो कोणाच्या धमक्याला घाबरणार नाही. पण आमच्या काँग्रेस कमिटीने ठरवलंय का आज याच्या पुढे तुमच्याकडे जर पोलीस प्रशासन कमी असेल, गव्हर्नमेंट सुरक्षा द्यायला कमी पडत असेल तर आमचे काँग्रेसचे नेते, आमचे पदाधिकारी सगळे लोक आम्ही सुरक्षा देऊ आमच्या नेत्याला. तुमच्या सुरक्षेची गरज नाही. पण त्यांच्या जीवाला उद्या काय जर कमी जास्त झालं त्याला संपूर्ण जबाबदारी भाजप सरकार आणि पोलीस प्रशासनाची असेल. एवढं लक्षात ठेवा. आम्ही सर्वजण काळ्या शब्दामध्ये आजच्या दिवशी निषेध नोंदवतो. तुमची पुढची भूमिका काय असणार याबद्दल? आम्ही बघतोय जर त्या 2 दिवसामध्ये त्या व्हिडिओमध्ये आलेले कार्यकर्ते हे भाजपाचे होते, त्यांच्यावरती जर कारवाई नाही झाली, त्यांना अरेस्ट नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरून तो आंदोलन तर छेडू पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटला तसं दिल्लीच्या केंद्राच्या गव्हर्नमेंटला आम्ही स्वस्त झोपून देणार नाही. आम्ही सुद्धा कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कधी पण जमिनीवरून आलेले आहेत. राहुलजी गांधी आमचे जमिनीचे नेते आहेत. त्यांनी जे चालून पूर्ण देशाचा दौरा केला, त्यांनी आमच्यासाठी जर त्यांनी देशाचा दौरा केला तर आमचं काम आहे आज त्यांच्या जीवाला धोका असेल तर आम्ही आंदोलन करू, त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि निश्चित तो न्याय आम्ही घेऊ म्हणजे घेऊच. नक्कीच. आता पोलीस प्रशासनावर तुमचा काय आरोप आहे? हिंदी पुलिस प्रशासन के ऊपर आपका क्या आरोप है? पुलिस प्रशासन कहीं ना कहीं बड़ी चूक है. जिस तरीके से आपने देखा होगा सुबह में कोर्ट के बाहर जो कांग्रेस के बड़े लीडर थे वो भी कोर्ट के नजदीक नहीं आ पा रहे थे. तो कहीं ना कहीं नजर जो है 2 तरीके की देखी जा रही है यहाँ पे. और यहाँ की जो भाजपा सरकार है महाराष्ट्र के अंदर जो फडणवीस जी है वो डर से, क्योंकि आपने देखा होगा कि लोकसभा के अंदर जब राहुल जी बोलते हैं तो पूरा लोकसभा शांत होकर सुनता है और किसी के अंदर ताकत नहीं है. एक भी मर्द नहीं है, एक ही मर्द मुजाहिद है, वो राहुल गांधी है जिसको जवाब देने के लिए वहां कोई भी मौजूद नहीं है. अब उनको बचता क्या है? अभी आपने देखा होगा यूपी के अंदर भी राहुल जी रायबरेली की तरफ कहीं जा रहे थे तो वहां भी कार्यकर्ता इसी तरीके से गाड़ी के ऊपर कूद के आए. लेकिन महाराष्ट्र के अंदर अगर इस तरीके का हो रहा है तो ये कहीं ना कहीं जंगल राज है. और ये जंगल राज कैसे खत्म होगा वो कांग्रेस के कार्यकर्ता, कांग्रेस के लीडर करेंगे. अगर ये नंगे पे आएंगे तो हम इनके साथ नंगा होंगे और रास्ते पे उतरेंगे और इनको सबक दिखाएंगे सिखाएंगे. इनके नेता भी रोड पे घूमते हैं, हमको भी काला झंडा दिखाने आता है, लेकिन हम लोग जो है संविधान को मानने वाले लोग हैं और यही लड़ाई राहुल जी लड़ रहे हैं. आपने देखा होगा देश के अंदर आज किसानों की क्या हालत करने वाले हैं लोग. आज कहीं ना कहीं अमेरिका उठ के यहाँ आ रहा है. अगर वो अपना कारोबार यहाँ खेती, अगर वो वहाँ का माल यहाँ लाके देगा तो हमारे किसान कहाँ जाएंगे? ये गरीब को गरीब करते जा रहे और कुछ चंद अमीर है जिनको वो अमीर बनाने की कोशिश कर रहे हैं. ये चल रहा है. ये
देश की जनता को समझने की जरूरत है और लोगों को समझाने की भी जरूरत है। और इस तरीके का काला झंडा अगर राहुल जी जैसे नेता, देश के अंदर 3 नेता जो जेट सिक्योरिटी में चलते हैं, विरोधी पक्ष नेता, अपने राष्ट्रपति, प्रधानमंत्री, ऐसे 3 लोगों के पास जेट सिक्योरिटी होती है। अब ऐसे लोग अगर सुरक्षित नहीं रह रहे तो देश के अंदर आम नागरिक कैसे सुरक्षित रहेगा? तो कहीं ना कहीं सवालिया निशान है ये। इसके ऊपर महाराष्ट्र के अंदर जो पुलिस प्रशासन है, इनकी भी कहीं ना कहीं चूक है। इसको दूर करें और 2 दिन के अंदर अगर कार्रवाई नहीं हुई तो कांग्रेस पार्टी रास्ते पे उतरेगी, जैसे प्रसाद लाड जी ने अभी बताया है। और हम लोग कार्रवाई की मांग करेंगे और कार्रवाई नहीं हुई तो रास्ते पे उतरेंगे, आंदोलन करेंगे। भाजप कार्यकर्त्यांकडून जाणून बुजून केलेले कृत्य आहे का? 100% आहेत. संशय घेण्याची गरजच नाही. दिसतायत ते रस्त्यावरती आणि आम्हाला समजतंय ना, आमचा विरोधी पक्ष नेता जो काम करतोय जिथे बसून त्यांना ते सहन होत नाही, त्यांच्या पोटामध्ये गोळा येतोय, त्यामुळे त्यांनी ही षडयंत्र किंवा त्यांचं प्लॅनिंग जो आहे त्यांनी तो केलेला आहे. असो, आम्ही त्या शब्दात निषेध पण केलेला आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा जर न्याय नाही मिळालं तर आम्ही आंदोलन रस्त्यावरती उतरून करू नक्कीच. नक्कीच या ठिकाणी आता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात आले. ज्या प्रकारे मुलुंड टोल नाक्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांना काळी झेंडे दाखवले गेले, त्यासाठी या ठिकाणी तीव्र शब्दात या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. आणि 2 दिवसात जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. सुमित घरात, LS मराठी न्यूज, भिवंडी.